हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या हिशोबाने वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल लर्न अकाउंट्स अँड टॅक्सेशन विथ सर एस के बी. Kindly please subscribe to the YouTube channel and press bell icon and on all notification. Like, share and comment on the videos if you like the video, because it takes lots of efforts and energy to bring such kind of valuable content to you. तर स्टुडंट्स, लेक्चरला सुरू करण्याच्या आधी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे, तुमच्याशी डिस्कस करायचे आहे. तर ते सजेशन्समध्ये मी इथं लिहिलेले आहे की ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ लेक्चर बघणार आहात त्यावेळी तुम्ही कोणकोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ह्या व्हिडिओचा तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट होईल. ज्यावेळी पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय अकाउंट्सचा किंवा टॅक्सेशनचा, त्यावेळी तुम्ही हेडफोनचा यूज करा, यूज हेडफोन, आणि पूर्ण व्हिडिओ बघा, वॉच फुल व्हिडिओज. सपोज 30 मिनटाचा व्हिडिओ आहे किंवा 50 मिनटाचा व्हिडिओ आहे किंवा 1 तासाचा व्हिडिओ आहे, तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तेव्हाच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. आणि थोडं पेशन्स ठेवा की जे काही मी समजून सांगतोय तुम्हाला, जे काही मी डिस्कस करतोय ते सगळं तुम्हाला समजेल. थोडासा ट्रस्ट ठेवा की जे काही लेक्चरमध्ये आपल्याला शिकवलं जाणार आहे आणि जो काही आपण टाईम इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्यातून आपल्याला निश्चितपणे बेनिफिट होईल. जे काही लेक्चरमध्ये शिकवलं जाईल त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये पण बेनिफिट होईल, तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्लिअर करण्यासाठी सुद्धा बेनिफिट होईल. हा ट्रस्ट तुम्ही ठेवा, त्याची गॅरंटी मी देतो. आणि ज्यावेळी पण तुम्हाला लेक्चर बघायचं असेल, फॉर एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग रेशो अनालिसिस किंवा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर तो टॉपिक तुम्हाला ज्यावेळी रिवाईज करायचा आहे किंवा त्याचा स्टडी करायचा आहे त्यावेळी त्याच्यासाठी तुम्ही थोडासा टाईम अवेलेबल ठेवा. म्हणजे जिथं पण तुम्ही लेक्चर बघणार आहात तिथं थोडीशी शांतता असली पाहिजे आणि हेडफोनचा यूज करा, म्हणजे तुम्हाला ऑडिओची क्लॅरिटी चांगली येईल आणि तुम्हाला सगळं जे टीच केलं जाते ते समजेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट की कीप नोटबुक अँड कॅल्क्युलेटर रेडी. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकाउंट्सला आपण एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर घेऊन जाणार आहे, एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर वापरणार आहे, पण त्याच्या आधीच आपण ज्यावेळी स्टडी करतो आहे किंवा आपण प्रॅक्टिस करतो आहे त्यावेळी आपल्याला कॅल्क्युलेटर वापरण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्यामुळं जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर बघत आहात त्यावेळी तुम्ही नोटबुक जवळ ठेवा. एक नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकमध्ये मी जे सोल्युशन तुम्हाला समजून सांगतो आहे ते सोल्युशन तुम्ही स्वतःच्या हाताने लिहा आणि कॅल्क्युलेटरवरती पण ते कॅल्क्युलेशन करत चला. म्हणजे जे सोल्युशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ते तुमच्या नोटबुकमध्ये पण येईल आणि तुम्हाला रिवाईज करायला सोपं होईल. आणि प्रॅक्टिस ऑन युअर ओन, तुम्ही स्वतः पण प्रॅक्टिस त्याची करा. तर हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते जे मला तुम्हाला सांगायचे होते की तुम्ही हेडफोनचा यूज करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नोटबुक जे आहे ते नोटबुक जवळ ठेवा आणि कॅल्क्युलेटरचा वापर करा. नोटबुकमध्ये तुम्ही तुमच्या हाताने सोल्युशन लिहा, फक्त व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका. आणि सर्वांना विनंती की सगळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओवरती कमेंट आणि लाईक पण करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील किंवा तुमचे जे कलिग्ज असतील त्यांना पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लावा, कारण याच्यासाठी बरेच एफर्ट्स आणि टाईम इन्व्हेस्ट मी करत आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग रेशो अनालिसिस किंवा अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक स्टडी करणार आहोत. आता हा टॉपिक जो आहे तो SY BCom NEP 2024 जो पॅटर्न आहे, म्हणजे SY BComच्या स्टुडंटसाठी, आणि TY BComचे जे स्टुडंट आहे CBCS पॅटर्न चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 यासाठी पण ॲप्लिकेबल आहे. जस्ट अ मोमेंट. तर ह्या लेक्चरमध्ये आपण SY BComसाठी जो टॉपिक ॲप्लिकेबल आहे त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक TY BComला पण ॲप्लिकेबल आहे, म्हणजे दोन्हींना पण तो
ॲप्लिकेबल आहे. एस वाय बी कॉमच्या सिलेबसमध्ये याचं नाव अकाउंटिंग रेशो अनालिसिस आणि टी वाय बी कॉमच्या सिलेबसमध्ये त्याचं नाव ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट असं दिलेलं आहे. सब्जेक्टचं नाव सगळ्यांनाच माहिती. एस वाय बी कॉमचा सेमिस्टर 4साठी हा टॉपिक अवेलेबल ॲप्लिकेबल आहे. कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 आणि टी वाय बी कॉमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग सेमिस्टर 6. तर आपण या नोटवरती सुरू करू. अकाउंटिंग रेशो अनालिसिस एक प्रॉब्लेम आपण बघणार आहोत आणि त्या प्रॉब्लेमच्या आधारे आपण बघू की सोल्युशन कसं रन होणार आहे. अकाउंटिंग रेशो अनालिसिस एस वाय बी कॉमसाठी टॉपिकचं वेटेज 15 ते 20 मार्कचं आहे आणि सेम वेटेज टी वाय बी कॉमसाठी सुद्धा 15 ते 20 मार्काचं आहे. साधारणपणे 4 ते 5 रेशो तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 रेशो विचारले तर त्या प्रत्येक रेशोला 4 मार्क दिले जातील. 4 मार्क्स इच. 4 × 5 20 मार्क्स. म्हणजे प्रत्येक रेशोच्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला 4 ते 5 मार्क दिले जातील. अत्यंत इझी टॉपिक आहे. जस्ट आपल्यासमोर एक बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं राहील आणि त्याच्यावरून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो आपण हा प्रॉब्लेम बघू. एक प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कशामध्ये होईल आणि त्यामध्येच आपल्याला रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे, रेशोचे फॉर्म्युले कोणकोणते असतात आणि कोणते की पॉईंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे ते पण आपल्याला यातून समजून जाईल. पूर्ण टॉपिक तुम्हाला समजेल, काही अडचण येणार नाही. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि नोटबुक जवळ ठेवा, कॅल्क्युलेटर जवळ ठेवा आणि स्वतः कॅल्क्युलेशन करा. ज्या ज्यावेळी तुम्हाला आवश्यकता वाटेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत पुढं मागं केलं तरी चालेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. Summarize profit and loss account for and balance sheet of Vijay Corporation Limited Pune for the year ended 31st March 2025 as under. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि खाली एक बॅलन्स शीट पण त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. लायबिलिटी रुपीज, असेट्स रुपीज. आधी रिक्वायरमेंट बघू काय काय, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, नेट प्रॉफिट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो आणि करंट रेशो. हे रेशो विचारलेले आहे. एक्झाममध्ये तुम्हाला साधारणपणे 5 किंवा 4 किंवा 5 रेशो होतील. प्रत्येक रेशोसाठी 4 ते 5 मार्क राहतील. ते 20 मार्क तुमचे तिथं रेडी होतील. त्याचबरोबर थेरीमध्ये पण हा टॉपिक येऊ शकतो. चला, तर आता पहिल्यांदा आपण जे रेशो आहे त्याच्यापासून सुरुवात करू. ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता याच्या नावातच काय आहे, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कुठे मिळतो, ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला, बरोबर आहे. नेक्स्ट आहे नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिटच्या नावामध्येच काय, नेट प्रॉफिट. तो कुठं मिळतो आपल्याला, P&L ला. क्लिअर आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो फॉर्म्युला काय आहे, नावातच काय आहे त्याच्या, ग्रॉस प्रॉफिट. आणि रेशो आपण जनरली कोणाच्या पर्सेंटेजमध्ये काढतो, सेलच्या टर्म्समध्ये काढतो. सेल्स किती तुमचा, कॅश म्हणजे रोखीने केलेला सेल आणि क्रेडिट म्हणजे उधारीवरचं सेल. कॅश सेल, क्रेडिट सेल. टोटल सेल्स किती तुमचा, 9,50,000 आणि तुमचा GP दिलेला आहे इथं बघा. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 4,40,000 आणि नेट प्रॉफिट किती दिलेला आहे तुमचा, 2,60,000. 2,60,000. बघू आपण. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 4,40,000 आणि सेल्स दिलेला आहे 9,50,000. रेशो बघू कसा कॅल्क्युलेट केला जातो. ग्रॉस प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. पर्सेंटेजमध्ये आन्सर काढायचं म्हणून पर्सेंटेजमध्ये 100 मल्टिप्लाय करतो. 4,40,000 डिवायडेड बाय 9,50,000 इंटू 100. आन्सर आलं 46.31%. 4 मार्क्स. इतकं इझी आहे, इतकं इझी आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. इथं काय लिहिलं होतं, GP लिहिलं होतं ग्रॉस प्रॉफिट. इथं काय लिहायचं आहे, नेट प्रॉफिट. हे यांचं काहीतरी चुकलेलं आहे, हे इग्नोर करा. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट किती दिलेला प्रॉब्लेममध्ये चेक करा. हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. इथं तुमचा नेट प्रॉफिट आहे. तुम्ही 11वी-12वीला फायनल अकाउंट शिकलेला आहात. नेट प्रॉफिट 2,60,000 डिवायडेड बाय सेल 9,50,000. 2,60,000 डिवायडेड बाय 9,50,000 इंटू 100. रेशो आला 27.36. 4 मार्क्स. ठीक आहे. पुढं ठीक आहे. GP रेशो, NP रेशो. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. 27.36%. क्लिअर आहे.
ऑपरेटिंग रेशोला तुम्ही ऑपरेटिंग कॉस्ट रेशो असं पण म्हणू शकता. ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे ते पण आपण बघू आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते पण बघू. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचे आहे आणि कॅल्क्युलेटर वापरून कॅल्क्युलेशन करायचं आहे, एवढंच आहे या टॉपिकमध्ये. ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय, ऑपरेटिंग कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ऑपरेटिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते बघा, COGS प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. COGS म्हणजे काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 इज इक्वल टू ऑपरेटिंग रेशो. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय तो लक्षात घ्या. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय, COGSचा फॉर्म्युला सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. हे फॉर्म्युले तुम्ही याच्या आधी कधी बघितलेले नाही आहे. फॉर एक्झाम्पल 1 आणि 2 नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो तरी तुमच्या जनरल नॉलेजचा पार्ट आहे किंवा जनरल अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, परंतु हा जो 3 नंबरचा फॉर्म्युला आहे दिसतो ऑपरेटिंग रेशोचा, याच्या आधी तुम्ही कधी बघितलेला नाही आहे, तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला बघू. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स किती दिलेला आहे इथे वरती पण तुम्ही लिहिलेलं आहे, 9,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट 4,50,000, आन्सर आलं 5,10,000. इथं बघा हा सेल्स दिलेला आहे तुम्हाला 9,50,000, हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे 9,50,000 मायनस. आता जे विद्यार्थी कॉस्टिंग घेतलेलं असेल ज्यांनी, त्या विद्यार्थ्यांना हे सगळे गोष्टी कॉस्टिंगमध्ये डिटेलमध्ये येतात. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय, ठीक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. मग त्यामध्ये परचेस असेल, मटेरियल असेल, लेबर कॉस्ट असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. किंवा दुसरा पण त्याचा एक अप्रोच आहे कॅल्क्युलेट करण्याचा, तो आहे सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तुम्ही सिंपल एवढंच लक्षात ठेवा, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ज्यावेळी तो फॉर्म्युला वापरायचा असेल त्यावेळी तो आपण बघू. सेल्स आहे 9,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट 4,50,000, आन्सर आलं 5,50,000. आता तुम्ही म्हणाल सर COGS घेतला मी 5,10,000, अडचण नाही आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जनरल एक्सपेन्सेस जे आहे त्यांनाच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हटलं जातं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले असतात. आता हे जे वरती एक्सपेन्स दिसतात ना तुम्हाला, हे परचेसेस, कॅरेज इनवर्ट, हे सगळे कोणते एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे कशाशी रिलेटेड असतात, डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड असतात. आणि हे जे खाली तुम्हाला दिलेले हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ते तुमच्या प्रॉफिट लॉस डेबिटला असतात. याच्यापैकी हे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग, डिस्ट्रीब्युशनचे जे एक्सपेन्सेस असतात ते आपण या ठिकाणी घेतो, त्यालाच ऑपरेटिंग एक्सपेन्स यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे. इथं बघा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहे. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय झाला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5,10,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, प्रॉब्लेममध्ये रेडीमेड दिले 2 लाख डिवायडेड बाय सेल्स 9,50,000 इंटू 100 इज इक्वल टू 74.74%. 74.74%. आला आन्सर 4 मार्क्स. तर 3 रेशो कॅल्क्युलेट झालेले आहे. आता नेक्स्ट रेशो जो त्यांनी दिलेला आहे तुम्हाला, तो आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. टर्नओव्हर म्हणजे काय, टर्नओव्हरला दुसरा शब्द कोणता असतो, सेल्स. क्लिअर आहे. फॉर्म्युला बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक, हा त्याचा फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इतका तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. 9,50,000 सेल्स, तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे 4,50,000, 5,10,000, हा आला तुमचा 5,10,000. आणि ॲव्हरेज स्टॉक, ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय, सरासरी स्टॉक. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक. मला सांगा तुमचा स्टॉक कुठं दिलेला असतो, इथं बघा. हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो पहिला पार्ट त्यांनी दिला आहे तुम्हाला इथं, हा बघा, हा जो आहे ओपनिंग स्टॉक, हा आहे तुमचा क्लोजिंग स्टॉक. हा काय, हा ट्रेडिंग अकाउंट आहे, हे ट्रेडिंग अकाउंट, ठीक आहे. 99,500, 99,500 आणि 1,50,000. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक
99,500 प्लस 1,50,000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक. ॲन्सर आलं 124,750, 124,750. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक 124,750. ॲन्सर आलं तुमचं 4.088. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं मल्टिप्लाय बाय 100 का नाही केलं? हे जे टर्नओव्हर रेशो आहेत, स्टॉक टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, म्हणजे ज्या रेशोच्या नावामध्येच टर्नओव्हर रेशो असा शब्द प्रयोग आलेला आहे, त्या ठिकाणी आपण मल्टिप्लाय बाय 100 करत नाही. का करत नाही? कारण ते स्टॉक किती रोटेट स्पीडली होतोय ते इंडिकेटर त्याचं आहे म्हणून. ठीक आहे, इथं लिहायचं आहे, शब्द प्रयोग करायचा आहे टाइम्स. 4.088 टाइम्स स्टॉक टर्नओव्हर रेशो. नेक्स्ट रेशो डेटर्स टर्नओव्हर रेशो. इथं पण तुम्ही काय शब्द प्रयोग करणार? टाइम्स. समजतंय? इथं मल्टिप्लाय बाय 100 करू नका, एवढी कॉमन गोष्ट आहे ती लक्षात ठेवा. डेटर्स टर्नओव्हर रेशो, नावात कोण आहे? डेटर्स आहे. डेटरला आपण काय करतो? डेटर म्हणजेच काय? कस्टमर. कस्टमरला आपण काय करतो? सेल्स. डेटरला जो सेल केला जातो तो कोणता सेल असतो? क्रेडिट सेल. बरोबर आहे का? कस्टमरला तुम्ही जो सेल करतात तो कोणता सेल असतो? क्रेडिट सेल असतो. कारण जर कॅश सेल असेल तर डेटरचा काही संबंध येणार आहे का? नाही येणार. तर हा या ठिकाणी ज्यावेळी डेटर्स रेशोचा आपण विचार करतोय त्यावेळी तो असतो क्रेडिट सेल. त्याचा फॉर्म्युला बघा काय? फॉर्म्युला दिलेला आहे ॲव्हरेज क्रेडिट सेल डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स प्लस ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल. काय म्हटलं गेलेलं आहे? डेटर्स टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज क्रेडिट सेल डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स प्लस ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल. आता एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी हे जे शब्द आहे ना, ॲव्हरेज 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 तिन्ही ठिकाणी येत आहे बघा. इथं वर क्रेडिट सेल, इथं डेटर्स आणि इथं बिल्स रिसिवेबल. पण त्याच्या आधी एक शब्द आहे ॲव्हरेज. आता हा जो प्रॉब्लेम आपल्यासमोर आहे याच्यामध्ये ॲव्हरेज दिलेलं नाही आहे. तुमच्या लक्षात येते? एक लक्ष द्या, हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेममध्ये सेल्स दिलेला आहे. क्रेडिट सेल आपल्या काय अवेलेबल आहे? इथं बघा, क्रेडिट सेल्स अवेलेबल आहे 4,75,000. डेटर्स बॅलन्स शीटची जी असेट साईड आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सगळे असेट्स असतात. डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल आपल्याकडे अवेलेबल आहे 45,000 आणि 5,000. परंतु आपल्याकडं ॲव्हरेज डेटर्स आणि ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल असं कुठलीही इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. त्याच पद्धतीने ॲव्हरेज क्रेडिट सेल्स म्हणजे सरासरी सेल्स किती वर्षभरामध्ये त्याची पण माहिती दिली नाही आहे. त्यामुळं आपल्या काही इथं तो ऑप्शन नाही आहे की आपण ॲव्हरेज सेल्स आणि ॲव्हरेज डेटर क्रेडिट च्या फिगर्स दिले नसल्यामुळे ते आपल्या इथं नाही आहे. त्यामुळे जे फिगर इथं अवेलेबल आहे, डेटरची फिगर जी अवेलेबल आहे आणि बिल्स रिसिवेबलची जी फिगर अवेलेबल आहे ती आपण घेणार आहोत इथं. ठीक आहे. पण सपोज तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲव्हरेज क्रेडिट सेल, ॲव्हरेज डेटर्स, ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल असं प्रॉब्लेमच्या खाली समजा दिलेलं आहे, प्रॉब्लेमच्या खाली इथं कुठेतरी दिलेलं आहे, त्यावेळी या फिगरचा वापर करू नका. आता आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे, कारण मग तर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले आणि रेशो विचारले, एक्स्ट्रा काही डिटेल्स दिलेले नाही आहे. त्यामुळं हे जे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, वर्डिंग, ही वर्डिंग लक्षात ठेवायची. कारण ह्या प्रॉब्लेमवरून तुम्ही असं कन्क्लुजन काढू शकतात की सर इथं क्रेडिट सेल खाली डेटर आणि बिल रिसिवेबल प्लस केलं की तुमचा डेटर टर्नओव्हर रेशो येतो. आम्ही तर तसं केलं, परंतु जर एखादा प्रॉब्लेम फिरून आला की त्यांनी खाली स्पेसिफिकली माहिती दिलेली आहे, ॲव्हरेज क्रेडिट सेल एवढा आहे, ॲव्हरेज डेटर्स एवढा आहे आणि ॲव्हरेज बिल्स रिसिवेबल एवढा आहे, तर त्या ठिकाणी जे ॲव्हरेज इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ती यूज करायची आहे. या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज डिटेल्स काही दिलेले नाही आहे, जो सेल्स जे डिटेल्स दिलेले आहे ते आपण यूज करू. ठीक आहे. क्रेडिट सेल्स किती आहे? 4,75,000. डेटर्स किती आहे? आत्ता बघितलं आपण, इथं बघा डेटर्स किती आहे? 45,000. बिल्स रिसिवेबल किती आहे? 5,000. 45 आणि 5, 45 प्लस 5, ॲन्सर आलं 9.5 टाइम्स. डेटर टर्न ओव्हर रेशो ॲव्हरेज क्रेडिट सेल डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. मी कसं लक्षात ठेवतो माहिती का? डेटर्सला आपण काय करतो? सेल करतो. कोणता सेल करतो? क्रेडिट सेल करतो. म्हणून वरती काय येईल? क्रेडिट सेल डिवायडेड बाय
डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. करंट रेशोच्या नावातच काय आहे, करंट आहे. करंट म्हणजे शॉक नाही. ठीक आहे. ज्या ॲसेट्स आपण क्विकली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो त्यांना म्हटलं जातं करंट असेट्स. ठीक आहे. सॉल्वन्सी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन याच्यातून इंडिकेट केलं जातं. फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट म्हणजे साधारणपणे कोणकोणत्या गोष्टी आहेत आपल्याला जनरल नॉलेज पण याचं आहे. बॅलन्स शीटला दोन प्रकारचे असेट असतात, एक असतात फिक्स असेट आणि दुसऱ्या असतात करंट असेट. स्टॉक, डेटर, कॅश, डेटर्स, बँक आणि बिल्स रिसिवेबल यांना जनरली काय म्हटलं जातं, करंट असेट. कारण ते इझिली आपण कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा इथं स्टॉक, डेटर, कॅश, बिल्स रिसिवेबल या सगळ्या कोणत्या असेट झाल्या, करंट असेट. आणि करंट लायबिलिटीमध्ये साधारणपणे कोणत्या गोष्टी येतात, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स या गोष्टी येतात. यावरच्या करंट लायबिलिटी आहेत का, या लायबिलिटी आहे परंतु करंट नाही आहे. हे खाली बघा, हे कोणते, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट. इथं बघा बिल्स पेएबल म्हटलेले आणि इथं अदर करंट लायबिलिटी म्हटलेले. हे दोन्ही पण काय, करंट लायबिलिटी. 150, 45, 65. 150, 45, 65 कोणकोणते ॲसेट आहे, स्टॉक, डेटर्स, कॅश, बिल्स रिसिवेबल. इथं बँक असतं ते बँक पण घेतलं असतं. बिल्स पेएबल आणि अदर करंट लायबिलिटीमध्ये 40,000 आणि 90,000. 2,60,000 डिवायडेड बाय 1,30,000. आन्सर तुमचा आलेला आहे 2. तिथे आलेला आहे 2. परंतु याचं लिहिण्याची एक कस्टम आहे. कसं लिहितो आपण, 2 आलेला आहे आन्सर कसं लिहिणार, 2:1. कसं लिहितो, 2:1 असं लिहितो आपण. का लिहितो मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, सपोज एखादी फिगर आहे, ही सपोज 10 फिगर आहे. आपण काय बाय डिफॉल्ट मॅथमॅटिकच्या नियमानुसार काय मानतो, याच्या छेदस्थानी किंवा डिनॉमिनेटरला काय आहे, 1 आहे. त्याच पद्धतीने आपल्या आन्सर जे 2 आला आहे त्याच्या पण डिनॉमिनेटरला छेदस्थानी काय आहे, 1 आहे. याला आपण असं पण मांडू शकतो ना, 2:1. हेच आपण इथं केलेलं आहे, 2:1. लक्षात आलं. आता हे काय इंडिकेट करतं सर, करंट रेशो जो 2:1 आलेला आहे तो काय इंडिकेट करतो, माझी करंट असेट आहे 2 आणि माझी करंट लायबिलिटी आहे 1. थोडक्यात जर माझी करंट लायबिलिटी 1 रुपया असेल तर माझी करंट असेट किती आहे, 2 रुपये आहे. ही एक चांगली सिच्युएशन आहे. ही एक चांगली सिच्युएशन आहे. का चांगली सिच्युएशन आहे, तुम्हाला माहीत असेल हे जे रेशो आपण कॅल्क्युलेट करत आहोत याचे काही स्टँडर्डायझेशन काही एक्सपर्टने केलेलं आहे, अकाउंटिंग एक्सपर्टने केलेलं आहे, इन्स्टिट्यूटने केलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनची जर तुम्हाला सॉल्वन्सी चेक करायची असेल, सधनता चेक करायची असेल, फायनान्शियल पोझिशन चेक करायची असेल, ती ऑर्गनायझेशन चांगल्या पोझिशनमध्ये आहे का नाही ते चेक करायचं असेल, तर त्याचं जे करंट रेशो आहे तो असला पाहिजे 2:1 इंडस्ट्री नॉर्मनुसार. 2:1 म्हणजे 1 रुपयाचं करंट लायबिलिटी असेल तर तुमची 2 रुपये करंट असेट असली पाहिजे असं सांगतं. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे हिचा पण रेशो किती आलेला आहे, 2:1, विच इज अ गुड साईन. हे आपल्याला याच्यातून काय मिळतं आहे, अंडरस्टँडिंग मिळतं आहे. ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कामाला जाणार आहे, कंपनीमध्ये कामाला जाणार आहात, त्यावेळी तुम्हाला तुमचे जे ओनर असणार आहे ते रेशो अनालिसिस करायला लावतील, रेशो कॅल्क्युलेट करायला लावतील. तेव्हा या रेशोतून काय अर्थ निघतो हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. सपोज ह्या ठिकाणी जर रेशो असा आला, उलटा रेशो आला 1:2, याचा अर्थ काय झाला, तुमची करंट असेट तर आहे 1 रुपया आणि तुमची करंट लायबिलिटी आहे 2 रुपये. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन बरोबर नाही, तुमची ऑर्गनायझेशन सॉल्वंट नाही आहे, सधन नाही आहे. समजतं, ही एक डेंजर सिच्युएशन आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, आयडियल करंट रेशो इज डॅश डॅश 2:1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रेशो ॲनालिसिस आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचा एक प्रॉब्लेम बघितला. या पद्धतीचा प्रॉब्लेम एक्झामला पण येऊ शकतो. माझ्या मते बघतो ऑपरेटिंग रेशो हा जो पॉईंट आहे हा तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे, की कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे सेल्स मायनस जी पी आणि ऑपरेटिंग रेशो म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. क्लिअर आहे. आणि हे जे टर्नओव्हर रेशो आहेत, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, या ठिकाणी कोणता शब्द प्रयोग करायचा आहे, टाइम्स.
ठीक आहे. इथं पर्सेंटेज करू नका, मल्टिप्लाय बाय 100 करू नका, ते ॲप्रोप्रिएट दिसणार नाही. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचं प्रॉब्लेम बघितला, सोल्युशन बघितलं, जेवढे पण ट्रिकी पॉईंट होते ते पण बघितले. तर आपण या ठिकाणी थांबू. परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल म्हणून क्लिक करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, काय सजेशन असेल ते पण सांगा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण एनकरेज करा की त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जेवढे व्ह्यूज असतील तेवढं यूट्यूबचा अल्गोरिदम हा सजेस्ट करेल व्हिडिओ इतरांना आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर होऊ शकेल. कारण एवढं कंटेंट तुमच्यासमोर आणण्यासाठी बरेच एफर्ट्स लागतात, एनर्जी लागते, मटेरियल लागतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्या फॅकल्टी मेंबरला पण विनंती त्यांनी त्यांच्या स्टुडंटला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय.